गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. आपण 10th क्लाससाठी सायन्स फर्स्ट टॉपिकचे प्रॉब्लेम न्यूमरिकल प्रॉब्लेम बघत आहोत. त्यामधले काही प्रॉब्लेम आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर आजचा पहिला प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 3. द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 kg and 49 Newton respectively. What will be their values on the moon? Assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 of that on the earth. त्यांनी क्वेश्चन काय सांगितलेलं आहे तर आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी दिलेलं काय काय आहे द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट की एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं मास आणि वेट जे आहे ते 5 kg अँड 49 न्यूटन इतकं दिलेलं आहे. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. तर याच व्हॅल्यू आपल्याला मून वरती काढायच्या आहेत. तर त्यांनी जे दिलेलं आहे ते अर्थ वरती त्या ऑब्जेक्टचं असलेलं मास अँड वेट दिलेलं आहे आणि मून वरती त्या ऑब्जेक्टसाठी मास अँड वेट काय असेल असं विचारलंय. त्यानंतर त्यांनी सांगितले ॲज्युम असं समजा दॅट द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून. जे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे की चंद्रावरती जीचे जे मूल्य आहे ते 1/6 पृथ्वीच्या 1/6 असेल तर आपण चंद्रावर मग त्याचं वजन आणि वस्तुमान किती असेल. तर आपण सोल्युशन लिहिताना पहिल्यांदा गिवन जे दिलेलं आहे ते लिहू. गिवन मास ऑन अर्थ मास ऑन अर्थ दिले 5 kg. वेट ऑन अर्थ वेट दिलेला आहे 49 न्यूटन. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ऑन द मून जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 9.8 ही आहे अर्थसाठीची. आपल्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मूनसाठीची काढायची आहे. MG आपण त्याला म्हणू किंवा GM असं देखील म्हटलं तर चालेल. मूनसाठीची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ती किती असणार आहे तर त्यांनी सांगितल्यानुसार किंवा आपल्याला माहीत असल्यानुसार 1/6 पृथ्वीच्या 1/6 इथं आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर 9.8 इंटू 1/6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे जर डिव्हिजन आपण केली तर आपल्याला आन्सर मिळेल 1.63 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे टू फाइंड मास अँड वेट ऑन मून. आपण काय फाइंड आउट करणार आहोत मास अँड वेट ऑन मून. आता फॉर्म्युला याच्यासाठी आपण काय यूज करू तर फॉर्म्युला आपण याच्यासाठी वेटचा जो फॉर्म्युला आहे W = mg हा फॉर्म्युला आपण यूज करू. पहिल्याचं जे आन्सर आहे मास तर आपल्याला माहिती आहे की जे मास आहे ते प्रत्येक ऑब्जेक्टसाठी सगळ्या ऑब्जेक्टसाठी इक्वल असतं समान सेम असतं की सर्वत्र मास हे सारखेच असते की मास ऑफ द ऑब्जेक्ट एव्हरीवेअर इज द सेम. तर आपल्याला पहिलं उत्तर तर मिळालेलंच आहे की जे ऑब्जेक्टचं मास असेल ते 5 kg असेल. त्याच्यानंतर आपण वेट घेऊ तर वेटमध्ये आपल्याला मास तर माहितीच आहे. आता जी ग्रॅव्हिटी जी आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तिथं काय येणार आहे मूनसाठी तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मूनसाठी आपण इथं घेतलेली आहे 1.63. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 8.15 न्यूटन. ते येईल वेट ऑफ द मून
की चंद्रावरचं त्याचं जे वजन आहे त्या वस्तूचं ते एवढं असेल. तर आन्सर विल बी, आपण आणखीन ते वर्ड मध्ये सुद्धा आपण लिहू शकतो की आपण म्हणू की द मास ऑफ द ऑब्जेक्ट इज इंडिपेंडंट ऑफ द ग्रॅव्हिटी अँड रिमेन्स अनचेंज्ड. त्यामुळे ते अनचेंज्ड आहे, ते आपण मासमध्ये चेंज होणार नाही. दॅट इज ते 5 kg असेल. त्याच्यानंतर आपण वेटचा फॉर्म्युला यूज केला आणि हे जे आन्सर आलेलं आहे आपलं ते आहे ऑब्जेक्टचं वेट. तर आपण तिथं वर्डमध्ये सुद्धा लिहू की ऑन मून द मास of the object is 5 kg and weight is 8.15 न्यूटन. तर हे आपलं गिवन आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे an object thrown vertically upward reaches a height of 500 meter. What was its initial velocity? How long will the object take to come back to earth? आणि g ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 10. g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर काय क्वेश्चन सांगितलेला आहे त्यांनी की अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली, की हा जो ऑब्जेक्ट आहे तो व्हर्टिकली अपवर्डला रिचेस अ हाईट 500 मीटर, की एक ऑब्जेक्ट आहे जो ग्राउंड पासून आपण व्हर्टिकली डायरेक्शननी अपवर्ड डायरेक्शननी जर थ्रो केला तर तो 500 मीटर एवढं डिस्टन्स वरती जातोय. आणि त्यानंतर व्हॉट वॉज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, तर त्यांनी विचारलेलं आहे की त्याची सुरुवातीची जी व्हेलॉसिटी होती u इज इक्वल टू, ते फाइंड आउट करायचं आहे. हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ, की त्या वस्तूला वर जाऊन आता परत खालती येण्यासाठी, तो ऑब्जेक्ट वरती गेला आणि तो परत खालती येण्यासाठी किती वेळ लागेल. तर त्याचा आपल्याला टाइम सुद्धा काढायचा आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये दिलेले जे बाबी आहेत गिवन मध्ये बघू. गिवन मध्ये त्यांनी हाईट आता ही जी आहे तो तेवढ्या अंतरापर्यंत गेलाय. हाईट दिली आहे म्हणजे त्याचं काय आहे ते डिस्प्लेसमेंट आहे. तर गिवन मध्ये हाईटसाठी तुम्ही h किंवा मग s सुद्धा घेऊ शकता. ते दिलेलं आहे 500 मीटर. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. गिवन मध्ये त्यांनी एवढ्या बाबी आपल्याला दिलेल्या आहेत. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे. टू फाइंड फर्स्ट आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. इनिशियल व्हेलॉसिटी u. त्यानंतर आपल्याला टोटल टाइम जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे की त्याला वर जाऊन परत खालती येण्यासाठी किती वेळ लागेल. टोटल टाइम टेकन. आता आपण इथं कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो. की आपल्याला u आणि t या दोन किमती काढायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो. तर आपल्याला इथं दोन फॉर्म्युले यूज करावे लागतील, कारण आपल्याला एस म्हणजे डिस्प्लेसमेंट दिलेला आहे. जिथं जिथं डिस्प्लेसमेंट असेल, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जो एस साठी जो फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट आणि टाइमचं रिलेशन दाखवणारा, तो खूप इम्पॉर्टंट रूल आहे. आपल्याला इथं v² इज इक्वल टू u² प्लस 2as हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, कारण व्हेलॉसिटी काढायची आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला जे टाइम टेकन काढायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला सेकंड s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at² हा देखील फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर या दोन फॉर्म्युलांचा आपल्याला यूज करावा लागणार आहे. पण त्याआधी आपण इथं काय केलेलं आहे, तर हे अपवर्ड डायरेक्शननी ज्यावेळी तो ऑब्जेक्ट वरती जातोय त्यावेळी आपल्याला जी ची जी व्हॅल्यू आहे ती नेगेटिव्ह घ्यायची आहे, कारण तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोज डायरेक्शननी तो ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शननी जातोय. नेक्स्टला ज्यावेळी ऑब्जेक्ट
डाऊनवर्ड डायरेक्शननी खालती येतोय त्यावेळी आपल्याला जी ची जी व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह घ्यायची आहे. आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी काढताना ज्यावेळी आपण आता सुरुवातीला पहिल्यांदा इनिशियल व्हेलॉसिटी काढणार आहे त्यावेळी तो ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शननी जातोय. त्यामुळे आपण जे जी त्यांनी दिलेलं आहे त्या जी ची व्हॅल्यू आपण कशी घेणार आहोत, निगेटिव्ह घेणार आहोत. तर आपण तिथं ते मेन्शन पण करू हे सोल्युशन घेताना. फॉर अपवर्ड डायरेक्शन किंवा अपवर्ड मोशन म्हणू आपण ऑफ द ऑब्जेक्ट, जे अपवर्ड मोशन आहे ऑब्जेक्टचं त्याच्यासाठी व्ही जो आहे तो 0 असणार आहे. की व्ही इज इक्वल टू 0 कारण तो वरती गेल्यानंतर विदिन फ्रॅक्शनसाठी जो फायनल व्हेलॉसिटी आहे ती त्याची 0 असणार आहे. आणि मग ए जो आपण घेणार आहे तो आपल्याला असणार आहे मायनस जी, म्हणजेच आपण घेणार आहे -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 10 ही व्हॅल्यू आपण गिवन मध्ये घेतलेली आहे. तर पहिल्या फॉर्म्युलानुसार व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, यामध्ये आपण फक्त व्हॅल्यू पुट करणार आहोत. व्ही स्क्वेअर 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर, जे आपण आता व्हॅल्यू काढणार आहोत. 2a साठी आपण घेतोय -10 आणि s साठी आहे 500 मीटर. हे जर आपण आता सॉल्व्ह केलं 2 × 10 ते होईल -20 × 500. त्यानंतर या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ते आपल्याला मिळेल, इथं आपला यू स्क्वेअर राहिला इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 5 दूने 10 होतात आणि हे 3 0. तर हे आपल्याला मिळेल यू स्क्वेअर मायनस 10,000. तर यू स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, हे -10,000 जे आहे ते आपण जर इज इक्वल टू साईनच्या अपोजला नेले तर यू स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला मिळेल 10,000. देन आपण दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला यू इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 100 मीटर पर सेकंड एवढे आपल्याला यू ची व्हॅल्यू मिळेल. जी इनिशियल व्हेलॉसिटी होती जी आपल्याला फाइंड आउट करायची होती ती यू इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याला फॉर डाऊनवर्ड डायरेक्शनसाठी आता घ्यायचं आहे. फॉर डाऊनवर्ड motion of the object आता डाऊनवर्ड मोशन साठी आपल्याला यू काय असणार आहे, इथं 0 की तो ऑब्जेक्ट ज्यावेळी ग्राउंडवरून वरती गेला इथं विदिन फ्रॅक्शन साठी तो 0 झालाय आणि तो परत खालती येणार आहे. म्हणजे इथं त्याची सुरुवातीची जी व्हेलॉसिटी आहे इनिशियल व्हेलॉसिटी ती इथं 0 असणार आहे. इथं व्ही सुद्धा 0 असणार आहे. यू इज इक्वल टू 0 असणार आहे अँड ए इज इक्वल टू जी, हा जी आता पॉझिटिव्ह असणार आहे कारण तो ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शननी खालती येतोय 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला सेकंड जो फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर. तर इथे एस आहे आपलं 500, यू आता 0 आहे प्लस 1/2 ए ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 10 × टी स्क्वेअर. आता हा जो टाइम आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर देन 500 इज इक्वल टू 2 5 10 इज इक्वल टू 10 5 टी स्क्वेअर. हे जे 5 आहेत ते इथं मल्टिप्लाय आहेत ते इकडं डिवाइड होतील. 500 डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू टी स्क्वेअर. टी स्क्वेअर इज इक्वल टू 100. Then t is equal to squaring both side, t is equal to 10 second. हे आपलं नेक्स्ट व्हॅल्यू आहे t is equal to 10 सेकंड. त्यांनी आपल्याला काय विचारलंय, टोटल टाइम फॉर अपवर्ड जर्नी ऑफ द ऑब्जेक्ट विल बी द
सेम ॲज द डाऊनवर्ड जर्नी, की बॉलला ते जे पण ऑब्जेक्ट असेल ते अपवर्ड डायरेक्शननी गेलंय, डाऊनवर्ड डायरेक्शन आलंय. आपण जे काढले ते डाऊनवर्ड डायरेक्शननी त्याला 10 सेकंड टाइम लागलाय. दोन्ही जर्नीसाठी अपवर्ड डायरेक्शन अँड डाऊनवर्ड डायरेक्शन दोन्हीसाठी टाइम विल बी सेम. फॉर टोटल टाइम टेकन, त्यामुळे आपल्याला टोटल टाइम विचारलेला आहे. टोटल टाइम टेकन 2 into t is equal to 2 into 10 20 सेकंड. आपला आन्सर असेल 20 सेकंड. द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 100 मीटर पर सेकंड. द इनिशियल व्हेलॉसिटी is object is 100 मीटर पर सेकंड. हे आपलं फर्स्ट आन्सर असेल. आणि सेकंडला विचारते ना, द टोटल टाइम टेकन बाय, द टोटल टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट टू रीच, the object to reach the height and come down, reach the height and come down is 20 सेकंड. तर हे दोन आपले आन्सर असतील. तर या पद्धतीने आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, अ मेटल बॉल ऑफ मास 5 kg फ्रॉम ए हाईट ऑफ 490 मीटर. हाऊ मच टाइम इट विल टेकन टू रीच द ग्राउंड. जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हा जो क्वेश्चन आहे हा एक्सरसाइज मध्ये नाही, हा 2019ला बोर्डच्या एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे. अ मेटल बॉल ऑफ मास, की एक मेटल बॉल आहे आणि त्याचं मास सांगितलंय 5 kg. फॉल फ्रॉम हाईट ऑफ 490 मीटर. हाऊ मच टाइम विचारलंय का आपल्याला, हाऊ मच टाइम इट विल टेक टू रीच द ग्राउंड. तर त्याला ग्राउंडवर येण्यासाठी किती टाइम लागणार आहे. बघा आपण गिवन लिहू. गिवन मास, त्या बॉलचं जे मास आहे ते आहे 5 kg. देन हाईट, हाईटसाठी आपण आता यस म्हणतोय 490 मीटर. ॲक्सलरेशन, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन त्यांनी दिलेलं आहे. acceleration g is equal to 9.8 meter per second square. To find काय फाइंड करायचं आहे, टाइम टेकन, टी फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. आता याच्यासाठी आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहोत, तर फॉर्म्युला आपण जो डिस्प्लेसमेंट अँड टाइमचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करणार आहोत. एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 GT स्क्वेअर. तर या फॉर्म्युलामध्ये आपण सोल्युशनला जे आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत त्या पुट करून घेऊ. एस साठी आहे 490 इज इक्वल टू जे इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती 0 असणार आहे प्लस 1/2 जी ची जी व्हॅल्यू आहे ती 9.8 इंटू टी स्क्वेअर. $490 इज इक्वल टू, इथं जर आपण डिवाइड करून घेतलं आहे तर इथं येईल 2 4 जा 8 अँड 2 9 जा 18. तर 4.9 इंटू टी स्क्वेअर.
then t square is equal to 490 divided by 4.9. हे 49 ने आपण ह्याला डायरेक्ट भाग देऊ शकतो. पॉइंट नंतर 1, त्यामुळे हा 0. जर तुम्हाला पॉइंटचं जर डिवायडेशन येत नसेल तर ह्या पॉइंट नंतर एक संख्या आहे, इथं एक घर आहे म्हणून वरती एक 0 इन्क्रीज केला आणि इथं पॉइंट काढला तरी चालू शकतो. 0 0 इज इक्वल टू 100. आन्सर येईल 100 सेकंड. हे टी स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. जर आपण याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर टी इज इक्वल टू 10 सेकंड. तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल टी इज इक्वल टू 10 सेकंड. द मेटल बॉल विल टेक will take 10 seconds to reach the ground. तर मेटल बॉलला ग्राउंडवर पोहोचण्यासाठी 10 सेकंद इतका वेळ लागेल. तर आज आपण राहिलेली 2 गणित आहेत, आणखीन आपल्याकडे 2 प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतोय. आणखीन जर इथं सोडवलं तर हा व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो. सो थँक्यू.